नमस्कार, घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण अंडा तवा मसाल्याची रेसिपी पाहणार आहोत। अगदी सोपी आणि झटपट अशी होणारी अंडा तवा मसाला कसा बनवायचा ते पाहूया। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्याला एक वाटण बनवायचं आहे। त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे खोबरं, आलं, 2 हिरव्या मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर। हे आपण आता मिक्सरमध्ये घालून बारीक असं वाटून घेऊया। याचसोबत एक टोमॅटो घेतला, याची देखील प्युरी बनवून घ्यायची आहे। इथे मी उकडलेली अंडी घेतलेली आहेत। ही अंडी छान अशी बॉईल करून घेतलेली आहेत। आता आपण ही मधून अशी चिरून घेऊया। याला असे चीर पाडून याचे 2 भाग करून घेऊयात। अशा पद्धतीने सर्व अंडी आपण अशाच प्रकारे चिरून घेऊयात। आता गॅसवरती तवा गरम करायला ठेवूया आणि यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल जरासे गरम झालं की यामध्ये थोडीशी हळद तसेच लाल मिरची पावडर घालूया आणि हे मिक्स करून घेऊया। आता आपण गॅसची फ्लेम लोच ठेवूया आणि जे कट करून घेतलेले बॉईल अंडी होते ती यामध्ये टाकायची आहेत आणि एक अर्धा मिनिट किंवा 1 मिनिटभर आपण ही अंडी दोन्ही बाजूने छान अशी परतवून घेऊया। यामुळे अंडी खाताना देखील मस्त लागतात। तरी ते दोन्ही बाजूने आपण अंडी छान अशी परतवून घेतलेली आहेत। आता याच तव्यामध्ये आपण 2 पळी तेल टाकून घेऊया। तेल व्यवस्थित असे गरम झाले की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया। तर इथे मी 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहेत। आता आपण हा कांदा छान असा लालसर होईपर्यंत परतवून घेऊया। छान असं तेलामध्ये तळून घेऊया। इथे गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची आहे। यामुळे कांदा छान असा तळला जाईल। कांदा आपल्याला अगदी मऊसूत असा होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। तुम्ही या ठिकाणी कांद्याची ग्रेव्ही देखील बनवून घेऊ शकता, पण वेळ नसेल तर असा बारीक चिरून पटापट घ्यायचा। आता इथे कांदा आहे तो छान असा लालसर असा होत चाललेला आहे। कांदा इथे छान असा लालसर झालेला आहे आणि बऱ्यापैकी मऊसूत असा झालेला आहे। आता आपण यामध्ये जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते टाकूया। तर या वाटणमध्ये होतं 2 हिरव्या मिरच्या, सुकं खोबरं, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर। हे आपण छान असे तेलामध्ये परतवून घेऊया। यामधला सर्व कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे। सर्व मसाला तेलामध्ये छान असा परतवून घेऊ। अधूनमधून याला सतत परतत राहायचं जेणेकरून एकसारखा असा छान परतला जाईल। तर मसाला आहे इथे छान असा परतलेला आहे। यामध्येच आपण जी टोमॅटोची प्युरी बनवून घेतली होती ती घालूया आणि छान असं हे देखील तेलामध्ये मिक्स करून घेऊया। अगदीच पातळसर अशी देखील प्युरी तुम्ही इथे बनवून घेऊ शकता। तर यामध्ये टोमॅटो छान असा शिजेपर्यंत आपण हे परतवून घेऊया। तरी ते छान असं याला तेल सुटलेलं आहे। टोमॅटो छान असा शिजलेला आहे। आता आपण यामध्ये घालूयात 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळे तिखट म्हणजे आपला घरगुती मसाला। त्यानंतर यामध्ये मी थोडासा मटण मसाला घालत आहे। तुम्ही कोणताही मसाला वापरला तरी देखील चालेल, गरम मसाला वापरला तरी देखील चालेल। हे सर्व जिन्नस तेलामध्ये छान असे परतवून घेऊया। याला छान असं तेल सुटेपर्यंत आपण हे असंच परतवून घ्यायचं आहे। बघू शकता याला छान असं तेल सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि व्यवस्थित असं एकजीव मिक्स करून घेऊया। आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालूया। एक अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घेऊया। यामुळे आपली ग्रेव्ही छान अशी तयार होईल आणि सर्व मसाले छान असे शिजले जातील। आता आपण ही ग्रेव्ही मस्त अशी शिजवून घेऊया। याला तेल सुटेपर्यंत आपण उकळून शिजवून घ्यायचे आहे। तर याला उकळी आलेली आहे। उकळी आली की यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालूयात। 1 ते 2 मिनिट आपण ही ग्रेव्ही अशी शिजवून घेऊया। कोथिंबीर टाकल्यानंतर जरासं मिक्स करून घेऊया आणि 2 ते 3 मिनिट आपण हे शिजवून घेऊया। याला छान असं तेल सुटेपर्यंत। बघू शकता इथे याला छान असं तेल सुटलेले आहे। आता आपण यामध्ये जी परतवून घेतलेली अंडी होती ती घालूयात। सर्व अंडी साईडने आपण ठेवून घेऊया। सर्व अंडी यामध्ये टाकूयात आणि वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। यामुळे हे दिसायला देखील अट्रॅक्टिव्ह दिसते। तरी ते एका साईडने आपली अंडी छानशी परतली की दुसऱ्या साईडने देखील आपण ही अंडी छान अशी शिजवून घेऊया। सर्व अंडी आपण पलटी करून घेऊया आणि 1-2 ते 3 मिनिट छान असे या ग्रेव्हीमध्ये शिजवून घेऊया।
इथे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची, यामुळे ग्रेव्ही छान अशी शिजली जाईल आणि मसाल्याला टेस्ट देखील अप्रतिम येईल। आता आपण ही अंडी पलटवून घेऊया। सर्व अंडी एक एक करून पलटवून घेऊया। तर हा अंडा तवा मसाला बनवायला अगदी सोपा आहे, अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होतो। तर इथे मस्त असा आपला तवा अंडा मसाला रेडी आहे। अजून थोडीशी कोथिंबीर घालून याला सजवून घेऊया। दिसायला देखील अगदी भन्नाट दिसत आहे, याला रंग देखील अगदी मस्त आलेला आहे। तर हा अंडा तवा मसाला तुम्ही पाव सोबत किंवा चपाती सोबत खाऊ शकता किंवा भातासोबत देखील खाऊ शकता। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर भेटूया अशाच पुढच्या छान अशा भन्नाट रेसिपीमध्ये। बाय बाय।